न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून सकाळी मंदिरात अभिषेक आणि पूजा झाल्यानंतर खिचडी वाटपाची सुरुवात करण्यात आली। स्वयंसेवकांनी भक्तांसाठी गरम आणि पौष्टिक खिचडी तयार केली। पंचवटीकरांच्या या ठिकाणी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत खिचडी वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। महाशिवरात्रीच्या निमित्तानं अन्नदान, भजन, कीर्तन आणि महाप्रसाद यासारख्या धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। खिचडी वाटपाच्या या उपक्रमामुळे महादेवाच्या कृपेसोबतच समाजसेवेचा अनोखा संदेश समाजात पसरला। त्याचप्रमाणे सायंकाळच्या सुमारास भव्य अशा शिवमूर्तीस दुग्ध अभिषेक करून महाआरती करण्यात आली। या प्रसंगी भक्त भाविक पंचवटीकरांच्या या परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर शिवमूर्तीची आरती करून उपस्थितांना दुधाचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती राहुल कुलकर्णी यांनी दिली। कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता कुटी झाली, कारुण्य सिंधू भवदुःख आरी, तुझवीन शंभो मजकोन तारी। आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने ऑफिस ग्रुप व माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या वतीने पंचवटीकरांच्या इथे खूप अशा कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। सकाळी आता खिचडी वाटपाचा कार्यक्रम आहे, संध्याकाळी दूध वाटपाचा कार्यक्रम आहे आणि सायंकाळी 8:30 वाजता गोदा आरतीच्या धर्तीवर पुरोहित संघ आणि ऑफिस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशी महाआरती देखील आयोजित करण्यात आलेली आहे। तर सर्व भाविकांना नम्र आवाहन आहे की त्यांनी प्रसादाचा व आरतीचा उपस्थित राहून लाभ घ्यावा। जय भोले, जय शिव। या कार्यक्रमाचं आयोजन माजी आमदार बाळासाहेब सानप तसेच ऑफिस ग्रुप पंचवटीकरांजा यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। गणेश देवाडे, न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।